तो हेलो गाइस, रामकृष्ण हरी। कैसे आप सब लोग? बढ़िया हो ना? तो मैं आपको आज बताऊंगा कि डिंडी के लोग कैसे स्ट्रगल करते हैं। तो हम उन सब का इंटरव्यू लेंगे, तो मैं आप सबको उनका इंटरव्यू दिखाऊंगा। चलो उनका इंटरव्यू लेते हैं। चलो गाइस, तर रामकृष्ण हरी मंडळी। तो गाइस, हम आज इन लोगों का इंटरव्यू लेंगे। इंटरव्यू क्यों लेंगे? क्योंकि हम इन सबको पूछेंगे क्या करते हैं, कैसे खाना बनाते हैं और क्या करते हैं। चलो गाइस, इंटरव्यू लेते हैं। तर रामकृष्ण मंडळी, रामकृष्ण हरी. तर मी तुम्हाला विचारू शकतो का काही प्रश्न? हो. तर तुम्ही इथं किती वर्षाने येतं या दिंडीमध्ये? तुम्ही यांचं कुठे कुठे जातात आणि कुठे कुठे तुम्ही स्वयंपाक करता? तर आम्हाला सांगता का? हे आमचे गुरु वैकुंठवासी ब्रह्मलीन रंगनाथ महाराज कोकाटे हां गेली 25 वर्षापासून इथं सेवा आहे. हां पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र रामनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळा चालू असतो. गेल्या 25 वर्षापासून चालू आहे. मच्छिंद्र भाऊ बेरड यांच्या म्हणजे इथं राहत्या वस्तीवर आमचं सेवा असते. गेल्या 25 वर्षापासून चालू आहे. पण मी 15 वर्षापासून माझी ही सेवा स्वयंपाकाची, अन्नदानाची म्हणजे जेवण बनवण्याची माझी असते. 15 वर्षापासून मी करतो. पण दिंडी आमची वैकुंठवासी ब्रह्मलीन रंगनाथ महाराज कोकाटे यांची जी 25 वर्षापासून इथं चालू आहे. हां तर तरी या जागेवरती राहण्याची, जेवणाची, पूर्ण अन्नदानाचा खर्च त्या मच्छिंद्र भाऊ बेरड यांनी उचललेला असतो. हो, माझी ही 15 वर्षापासून सेवा मी करतो. पण आमच्या या दिंडी म्हणजे आम्ही दिंडी सोबतच असतो स्वयंपाक बनवण्यासाठी. समोरच्याचं अन्नदान असतं किंवा आमच्या दिंडीतले वारकरी अन्नदानासाठी पंक्ती देतात. कोण नाश्त्याची देतो, कोण कशी, म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचा सेवा उचललेली असते. ही अशी आमची सेवा आहे. हे समस्त भजनी मंडळ, ग्रामस्थ वगैरे सगळे आमचे गावगावचे लोक, म्हणजे भरपूर गावांचे, काही एकाच गावचे लोक असे, जरी रामनगर बेरवाड आहे पण बाकी शेजारच्या आसपास गावातले लोक या पायदिंडी सोहळ्यात भरपूर असतात. ठीक आहे, चालेल. रामकृष्ण आहे. चालेल. रामकृष्ण म्हणजे कृष्ण हरी. तुमचं नाव, दिंडीचं नाव काय? दिंडीचं रंगनाथ महाराज कोकाटे, हां रामनगर ते पंढरपूर पायदिंडी सोहळा, दत्त आश्रम इथून. अच्छा. तर तुमचं नाव काय? तुम्ही कुठे राहतात? काय, कसे आले या दिंडीला? कशी जुळले तुम्ही दिंडीला? आमचे वैकुंठवासी रंगनाथ महाराज कोकाटे यांनी हा मार्ग दावून दिला. हां त्यांच्या सान्निध्यात आम्ही जवळजवळ 20 वर्षापासून, 20 ते 25 वर्षापासून आहे. हां आता ही दिंडी जी चालते ही गावकऱ्यांच्या सहकार्याने, समस्त ग्रामस्थी मंडळी, भजनी मंडळी यांच्या सहकार्याने चालती. हो. तर तुम्ही जुडले कसं काय दिंडी, नाही का? तुम्ही कसं काय आले दिंडीत? दिंडी म्हणजे आमच्या गावातच, महाराज गावातच होते, त्यांनीच हा मार्ग आम्हाला दावून दिला. हां हां. हो. तर तुम्ही कधीपासून दिंडीला जुडले? तुम्ही समोर राहिले? माझं जवळजवळ 24 वर्षे झाले मला. हां. आणि दिंडीला किती झाले असते? दिंडीला 25 वर्षे झाले. म्हणजे तुम्ही 1 वर्ष नंतर जुळले. नंतर जोडलं. तर आता तुम्ही कुठे कुठे जाता? तुम्ही कसे आले इथपर्यंत? आता आमच्या गावापासून आमचा जवळजवळ प्रवास हा 17 ते 18 दिवसाचा प्रवास आहे. हां. प्रत्येक दिवशी आम्ही 20-25 किलोमीटर चालतो. हो. प्रत्येक ठिकाणी आम्हाला जेवणाची सोय, नाश्ता, चहा पाणी, प्रत्येक ठिकाणी सकाळी आमचं काकडा भजन होतं, हां हां दुपारी भजन होतं, संध्याकाळी हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, हां. मग नंतर आमचं आराम करतो आम्ही. तुम्हाला असे किती दिवस लागतात तिथपर्यंत पोहोचायला? आम्हाला पोहोचायला 15 दिवस लागतात. आता तुम्ही कुठून कसं जाता? रामनगर ते बेरवाडी, रामनगर क्षेत्र रामनगर ते बेरवाडी क्षेत्र पंढरपूर इथं जातात. तकरीबन किती जाते जायला? 15 दिवस लागतात. 15 दिवस. हो. आज तुमचा किती दिवस आहे इथं? आज आमचा 7वा दिवस. अच्छा. अजून तुम्हाला 60? अजून 8 दिवस लागणार आहे आम्हाला. हो. तर आता तुम्ही तिकडे तुमचं दर्शन किती वेळाने होतं तुमचं दर्शन? आम्ही जवळजवळ काहीला 15 घंटे लागतात, काहीला 5 घंटे लागतात, म्हणजे जसे ते गर्दी वाजतं ते. तर तुम्ही तुमचं दर्शन तिथं गेलं होतं का नाही? होतं, काही वार करायचं होतं, काही वार करायचं होत नाही, कारण गर्दी भरपूर राहते तिथं. कळसाचं दर्शन वारकऱ्यांचं असे, कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी समाधानी होते. आता तुमची गाडी आहे, आता तुम्ही कुठपर्यंत येईल नेता? म्हणजे कसं काय नेता?
गाडी म्हणजे डायरेक्ट पंढरपूरच. हा सर, हो, म्हणजे मंदिरापर्यंत. मंदिरापर्यंत नाही. आमचा जो बाबाजींचा मठ आहे तिथपर्यंत आमचा रथ जातो तिथं. हा, मग तुम्हाला ते गेलं स्नान कसं काय करतात? स्नान काय आपल्या आपल्या पद्धतीने सकाळी चंद्रभागेवर जायचं, स्नान करायचं, पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं आणि मग पांडुरंगाची प्रदक्षिणा मारायची. प्रदक्षिणा होती. हा, तर धन्यवाद माऊली, तुमचे खूप आभार, तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं. रामकृष्ण. रामकृष्ण. तर रामकृष्ण आहे मावशी. रामकृष्ण हरी. तर तुम्ही तुळस का नेतात? तुळस आमच्या इथून बाबांना 25 वर्ष झाले तसे आम्ही दिंडी काढतो. रंगनाथ महाराज कोकाटे. तर तुळस म्हणजे आता हे एक मोठं वैशिष्ट्य आहे, भगवंताचं याचं मोठं प्रतीक आहे. आणि तुळस ही पंढरपूरला नेणं अत्यंत गरजेचं आहे. पण असं नेतात का नाही का तुम्ही? ही तुळस कुठून आणली, कसं का नेतात? हा, बेरवाडीवरून निघताना आम्ही आधीच रोपटे तर बनवितो आणि त्याची सगळी काही व्यवस्था आम्ही त्या तुळशीच्या माध्यमातून डोक्यावर सगळ्या बाया आळू फळीवारी घेतात. तर असं मोजलेले असते केवढे तुळस का कसं असते तुळस नेणं? म्हणजे तुम्ही मोजून येतात असे 5-10 तुळस कसं नेतात? 5 तुळस आणि 6वा कळस. अच्छा, हो. म्हणजे मोजलेले असतात की असे 5 जण तुळस नेते. हो, चालते. धन्यवाद मावशी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्ही इथं कसं काय आले, कुठं आले, तुम्ही ही सेवा कधीपासून करतात, काय करतात, सांग जरा आम्हाला. आम्ही गेले 25 वर्षापासून ट्रॅक्टर देतोय दिंडीला. माझे आजोबा आहे ते. आणि बेरवाडी ते पंढरपूर पायी दिंडी 16 आहे. आणि बरेच पहिले माझे काका करायचे, ट्रॅक्टरवर जायचे, पाणी सेवा करायचे. आता 5 वर्षापासून मी करतोय. मच्छिंद्र भाऊ बेरड यांच्याकडे ही सेवा असते. आम्ही दरेवाडी गावात इथं त्यांची 25 वर्षापासून सेवा आहे. हा राहुल भाऊ कोकाटे हा 5 वर्षापासून सेवा करतो. हा बाबांचा पुतणेच आहे. तरी ही सेवा अशी सतत करत राहू राहुल भाऊ कोकाटे यांनी ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि एक शेवट प्रश्न विचारतो तुम्हाला मी, तुम्ही टँकर संपल्यावर परत कसं काय भरतात? टँकर संपल्यावर आम्ही टँकर संपल्यानंतर आम्हाला बरेच लोक असे मदत करतात टँकर भरून देण्यासाठी. हो, पिण्याचं पाणी आता आम्ही जार सेवा केली. आता ही फक्त आंघोळीसाठी, हातपाय धुण्यासाठी वापरतो. आणि जार आपण जिडे भेटल तिडे भरून घेतो. हो, आणि लोकांना शुद्ध पाणी पाजण्याचे प्रयत्न करतो. हो, चालेल. धन्यवाद माऊली. रामकृष्ण. कृष्ण आहे माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? विष्णू रंगनाथ चव्हाणके, रामनगर बेरवाडी. तर तुम्ही इथं कधीपासून आले? 25 वर्ष. तुम्ही आता कुठे चालले? आता रामनगर बेरवाडीवरून पंढरपूरला चाललो. तुम्ही का असतात? हे वारकरी लोकांची सेवा करी चालतो वाटाने. काय सेवा करतात? कशी असं सरळ चालावं, कोणाचं काही होऊ नये भाऊ, असं गाडी घोड्यांना जीव लावायचा. असं कुणी पुढे माग राहिलं का? कसं करतात? पुढे मागे राहतो आम्ही, 2 जण राहतो. चल. रामकृष्ण. रामकृष्ण आहे. रामकृष्ण.
कृष्णा गाइस, तो अभी आप सबने देखा होगा हमने सब डिंडी वालों का इंटरव्यू लिया सुबह से। तो अभी वो सब चले गए हैं, तो उनको उनकी जर्नी के लिए हैप्पी जर्नी। और गाइस, आप सब ने जिनके भी फैमिली मेम्बर्स थे उस डिंडी में, तो आप सब ने उनका वीडियो देखा होगा आपकी फैमिली को। तो गाइस, आप भी लाइक और शेयर सब्सक्राइब कीजिए, प्लीज़ हमारे चैनल को सपोर्ट भी कीजिए गाइस। अगर आपको वीडियो अच्छा लगा है तो लाइक शेयर सब्सक्राइब करना भूलिएगा मत। तो मिलते हैं आपको अगले ब्लॉग में। हम अगली डिंडी में जा रहे हैं, तो मैं शाम को आपको एक और डिंडी दिखाऊंगा जिसमें मैंने उन सब का इंटरव्यू लिया है एकदम अच्छे से। वो कुछ थोड़े अच्छे से एकदम प्रॉपरली वो एक्सप्लेन करेंगे हमको कि उन्होंने डिंडी का पूरा क्या होता है, उसका महत्व। तो गाइस, मिलते हैं आपको शाम को, तब तक के लिए बाय बाय।